ठीक आहे. हा. या तुझ्या डॉक्युमेंटच्या झेरॉक्स हा. बरोबर आहेत की नाही बघून घे. हो. आणि हो, झेरॉक्स वर सगळीकडे सह्या कर पहिले आधी बघू. बर. आणखीन एक काम कर, हे बघ, ओरिजिनल आणि झेरॉक्स वेगवेगळ्या ठेव, म्हणजे कसं आयत्या वेळेला सापडत नाही, सापडायला सोपं जातं. आल्या वाटतं. हो त्याच असतील. वेळेच्या एकदम पक्क्या दिसत आहेत. बघ बघ. मॅडम या ना. या, या. आल्या, आल्या. नानाजी या 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 या. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मी मिसेस पानसे, पंजाब अँड महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह बँकेतून आली. मी थांबले, पण सगळेजण मला इथं नाना म्हणतात. बरोबर. बसा बसा बसा. थँक्यू. मॅडम पाणी घ्या. हो. मॅडम या फाईल मध्ये मी सगळी कागदपत्र जमवून ठेवली, तुम्ही एकदा तपासून घ्या. राधिका अगं बस बस, तू बस आरामात, घे खुर्ची घे. हा. बस बस. वा, छान. सगळीच कागदपत्र तयार आहेत मग आणि तुम्ही सह्याही करून ठेवल्यात. छान. मला नानाजींनीच सांगितलं ना, आधी ते गव्हर्नमेंट ऑफिस मध्ये होते ना, त्यांना सगळं माहिती आहे. हो का? कुठे होतात तुम्ही? ते फूड अँड ड्रग्स डिपार्टमेंट मध्ये. मी आता रिटायर्ड झालो मी, पण या सगळ्या गोष्टी माहित आहेत मला. हो हो, ते तर आहेच, पण सगळे पेपर व्यवस्थित आहेत. काही काळजी करू नका. मॅडम मला लोन मिळेल ना? हो हो, का नाही मिळणार? कागदपत्र सगळी आहेत, पण एक फॉर्मॅलिटी म्हणून आपल्याला 2 गॅरंटर लागणार आहेत. गॅरंटर? हो, गॅरंटर लागतातच. गॅरंटर म्हटलं की ना लोक घाबरतात, पण खरं सांगते त्यात घाबरण्यासारखं काही नाही. नाही नाही नाही, तर घाबरलेलं वगैरे नाहीये. म्हणजे मी गॅरंटर राहिलो असतो, पण काय रिटायर असल्यामुळे मला राहता येत नाही. त्यामुळे आता गॅरंटर राहणार कोण? अरे मी आहे ना, मी राहतो गॅरंटर म्हणून. अरे या, या, गुरु, या. कशा आहात तुम्ही? अरे एकदम छान. बोला, कुठे करायची सही? अरे वा, बस बसा ते बसा. भाऊ अहो, अहो वहिनी, गॅरंटर राहणं म्हणजे काही मोठी गोष्ट नाहीये. तुम्ही बँकेकडनं लोन घेतलं आणि ते तुम्ही फेडणार याची गॅरंटी आम्ही घेतो. काय ना? हा, बस. काम सुरू झालं पाहिजे बस. हा. तुमच्या सगळ्या फॉर्मॅलिटीज झाल्यात आता. हा, आता मात्र अजून एक गॅरंटर लागेल. हो, अजून एक गॅरंटर. रेवती? नाही नानाजी, म्हणजे मला नाही वाटून राहिलं का ती गॅरंटर म्हणून सही करेल. मग एक काम कर, आपल्या गुरुनाथच्या ऑफिस मध्ये तो आनंद आहे ना, तो राहील गॅरंटर. हा. अरे हो, हा. मॅडम मी असं करू का, मी आज आनंद भाऊजींना विचारून घेते. बरं, पण मग आता लोन कधी मिळेल मला? राधिका ताई, आता तुमचे ऍप्लिकेशन प्रोसेस होईल. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय
आले, मी निकाल लावून आली. हो पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. हं. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं आता. चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची? पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.